परफेक्ट टेन्सेस कसे वापरायचे इन सेंटेन्सेस. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स whenever you are going to speak or whenever you are going to read something, and if perfect tenses are coming across, you should be able to identify, underline and understand the meaning of the sentences. आता परफेक्ट टेन्सेस कसे वापरायचे मग. परफेक्ट किती आहेत 3 बरोबर. मग आता मुळात टेन्सेस किती 3. पहिला कोणता प्रेझेंट बरोबर आहे. प्रेझेंटची स्पेलिंग व्हेरी गुड प्रेझेंट. दुसरं पास्ट, पास्टची स्पेलिंग पास्ट. तिसरं फ्युचर, फ्युचर म्हणजे काय भविष्य, भविष्य. आता ह्या तिन्ही टेन्सेसमधले सिंपल प्रेझेंट अँड कंटिन्युअस प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड कंटिन्युअस पास्ट, सिंपल फ्युचर अँड कंटिन्युअस फ्युचर्स हे कवर झालेले आहेत, शिकून झालेले आहेत. तिसरा जो आत्ताचा जो विषय आहे तो आहे आम्हाला प्रेझेंटमधला परफेक्ट बघायचा आहे. काय बघायचं आहे परफेक्ट. पास्टमधला परफेक्ट आणि फ्युचरमधला सुद्धा व्हेरी गुड. कुठं वापरायचा आहे परफेक्ट टेन्स. याच्या अगोदर व्हॉट इज परफेक्ट टेन्स, तो कुठं वापरायचा, वेअर वी यूज परफेक्ट टेन्सेस, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, काय केल्यानंतर ते वाक्य परफेक्टमध्ये करेक्ट होतं, काय चुकल्यानंतर त्यातले मार्क चुकतात किंवा मग आमचा अर्थ चुकतो. याचा मराठीत अर्थ काय होईल पूर्ण. काय पूर्ण, पूर्ण वर्तमान, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. आता अगोदर आपल्याला काय समजून घ्यायचं, हे वाक्य कसं बनतं. तर हे वाक्य बनण्याच्या अगोदर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आम्हाला वर्ब्स माहीत असले पाहिजेत. काय माहीत पाहिजेत वर्ब्स. ती वर्ब्सची यादी समोर ठेवायची. कधी ठेवायची डोळ्याच्या समोर ठेवायची. काही गोष्टी प्रत्यक्ष न ठेवता डोळ्याच्या समोर ठेवल्या जातात. मी तुम्हाला जर म्हणलं की तुमचं घर तुमच्या डोळ्याच्या समोर आणा, येऊ शकत नाही ते नाही येत. हां तसं असं बघायचं की एका पेजवर क्रियापदाची यादी आहे. तर गो असेल तर त्याचा दुसरा फॉर्म आहे वेंट आणि तिसरा फॉर्म आहे गॉन. गॉन म्हणजे गॉन, गॉन म्हणजे गोचा तिसरा फॉर्म आहे. मग 1 2 3 प्रत्येक क्रियापद 3 फॉर्ममध्ये येते. फॉर्म म्हणजे काय टाईप, काइंड, गो, वेंट, गॉन. आता हे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर त्याचे फॉर्म्स नाही आहेत, पहिलं लक्षात घ्या. म्हणजे इथं तयार करतो मी आता ही यादी, ही क्रियापदाची यादी आहे. नंबर 1 समजा गो, याला आम्ही V1 म्हणू, हे V2 वेंट आणि हे V3 गॉन. हे झालं एक क्रियापद V1 V2 V3. प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं वर्क, हां दुसरा फॉर्म वर्क, तिसरं व्हेरी गुड, थर्ड लाईक, LI पुन्हा LI लाईक्ड, हे तिसरा फॉर्म लक्षात घ्यायचं. 4 सेल, SELL, हां सोल्ड, सोल्ड. टेल, TLL टेल, सेकंड फॉर्म टोल्ड आणि टोल्ड. 6 बाय, बाय BUY, BOUGHT आणि BOUGHT. 7 ब्रिंग, BRING ब्रिंग, BROUGHT. डिफरन्स बॉट आणि ब्रॉट, हे बॉट आहे, हे ब्रॉट आहे, ब्रॉट. इकडं पण BROUGHT ब्रॉट. व्हेरी गुड.
कॅच, कॉट, CAUGHT, कॉट, CAUGHT, कॉट. 9 रीड, रीड, लिहिताना रीड, पुन्हा READ, रीड. दुसरा फॉर्म लिहिताना पण रीडच लिहायचा आहे, पण म्हणताना रेड म्हणायचं आहे. रीड, रेड, रेड. आणि 10 स्पीक, स्पोक. आणि व्हेरी गुड, स्पोकन. आणि शेवटचं कट, कट. आता हे क्रियापदाचे रूप आपण तयार केलेले नाहीत. केलेत का? कुणी केलेत? माहीत नाही. तुम्हाला लग्न समारंभामध्ये जर काही लोकांना आहेर घ्यायचे असेल तर अगोदर बघायचं की साड्या घालणाऱ्या बाया कोणत्या आहेत, त्यानुसार साड्या घ्यायच्या. नाट्या घालणारे कोणते आहेत, त्यांना नाट्या घ्यायच्या. साड्यांना नाट्या दिल्या आणि नाट्यांना साड्या दिल्या, कसं होईल? मग अगोदर क्रिया करणारा सब्जेक्ट कोणता आहे बघायचं. जी माणसं धोतर घालतात त्यांना जीन्स दिल्या, हां, आणि जे जीन्स घालते त्यांना धोतर दिलं, कसं व्हायचं? वारेन जाईल ना एका एकाचं, ज्याला सवय नाही त्याला नाही चालत. मग सब्जेक्ट बघायचा. जर सब्जेक्ट आय, वी, यू आणि दे. आता हे कसं कोण आहेत इन डिटेल्स मी पहिलं बोललोच आहे, पण पुन्हा एकदा बोलेल. हे आले की हॅव वापरायचं. आणि ही, शी, इट आणि इट हे आलं की हॅज वापरायचं. व्हेरी गुड. आय हॅव, यू हॅव, दे हॅव. आणि मग ही हॅज, शी हॅज, इट, हां, इट हॅज. मांजर आलं, इट हॅज कम. आणि इट हॅज कम, इट हॅज अराइव्ड. इट, ट्रेन आली, ट्रेन हॅज अराइव्ड. फोन आला, नोटिफिकेशन आलं, नोटिफिकेशन हॅज अराइव्ड. नाही, नोटिफिकेशन हॅज कम. अराइव्ड म्हणजे येणे, चालत येणे, लांबून येणे. हां, अराइव्ड, याला इट. मग प्लस काय? तर प्लस यातलं एक काय वापरायचं, तर याला म्हणायचं V3. V3च पाहिजे 100%. V3च प्लस. मग रिमेनिंग सेंटेन्सेस कुठले बी घ्या, मग ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, पुढचा विषय वेगळा. हे बेसिक. मी आलो आहे, आय हॅव कम. आता मी प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्टमध्ये काय कन्फ्युजन होतं हे नंतर शिकवेल, पण आता हे फक्त तिन्हीमध्ये. मग हे इथं काय स्ट्रक्चर बनल? इथं पास्टमध्ये सब्जेक्ट प्लस हॅड. याचं फार चांगलं आहे, कोणता बी सब्जेक्ट असो इथं हॅडच. सगळ्यांना समान आहेर घाल, नाही तर फेकून द्या. व्हॉट इज दिस? सब्जेक्ट अँड हॅड. अँड प्लस इज व्हॉट? पुन्हा V3. आणि इकडं सब्जेक्ट प्लस विल. आता इथं सब्जेक्ट कोणताही असला तरी विल हॅवच होणार. कधी कधी गडबड अशी होते, सर मग इकडे हॅज घेतलं होतं, मग तिकडे विल हॅज म्हणायचं का? नाही, वी डोंट हॅव टू से विल हॅज, वी हॅव टू से विल हॅव. ऑल सब्जेक्ट्स आणि विल हॅव प्लस V3. आता त्याचं स्ट्रक्चर झालं. कोणत्या वाक्यांचं स्ट्रक्चर आहे? हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेसचं आहे. हे क्वेश्चन्सचं स्ट्रक्चर नाही आहे, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. आता सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3. आय होप यू अंडरस्टँड दिस. सब्जेक्ट, ऑल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. हिअर ऑल सब्जेक्ट प्लस
विल हॅव प्लस V3. हे काय झालं? स्ट्रक्चर. आता आपण वाक्य बनवूया. काय वाक्य बनवू? बाबा मला समजलं आहे. आय हॅव. आलं हॅव. आता समजण्याला कोणता शब्द आहे? अंडरस्टँड. मग अंडरस्टँडचा थर्ड फॉर्म काय? व्हेरी गुड. आय हॅव अंडरस्टूड. काय? आय हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. व्हॉट इज कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना. इट इज नॉट कन्सेप्ट, इट इज कॉन्सेप्ट. शब्द लिहित असताना स्पेलिंग चुका करू नयेत आणि शब्द बोलत असताना चांगल्या उच्चाराने बोलावेत. बरोबर आहे की नाही? जर सुजल असेल तर मी म्हणलं सुजल्या तर चांगलं वाटणार नाही. बरोबर आहे का नाही? जमल का? नाही म्हणणार. तसं वी शुड रिस्पेक्ट द वर्ड्स. वेन वी आर रिस्पेक्टिंग पीपल, वी आर रिस्पेक्टिंग पीपल. हां, व्हॉट्स युअर नेम? युअर नेम इज ऑल्सो सुजल. मी म्हणलं सुजल तर सुजलला ऐकायला बरं वाटेल. मी म्हणलं सुजा. हां, मग मी त्याचं ऑपरेशन केल्यानंतर ते माझं करील. आपण दुसऱ्याला डाव टाकले, लोक आपले डाव टाकायची वाट बघत असतील. आपण कोणा टोंट हाणला, लोक टोंट हाणायची वाटच बघतात. बरोबर आहे की नाही? हां, मग सगळ्यात काय घडतंय? आपण जे लोकांना देतो तेच वापस. जसं देतो तसंच वापस, आणि जेवढं देतो तेवढंच वापस. जर आपल्या घरी आल्यानंतर पाहुण्यांना आपण पोहे केलं तर त्यांच्या घरी गेल्यानंतर ते आपल्याला पोहेच करणार. आपल्या घरी येणाऱ्या काकूंना आपण जर हलकी साडी दिली तर त्यांच्या घरी गेल्यानंतर ते आपल्याला तशीच आपली 375 त्यांनी 175 तशीच वापस. मग तसंच तुम्ही जे द्याल, जेवढं द्याल, जसं द्याल तेच तसंच आणि तेवढंच तुम्हाला वापस येत असतं. म्हणून आपण बोलत असताना, लोकांना मदत करत असताना कायमस्वरूपी पुढच्यांच्या भावना दुखवू नयेत, कोणाचा अनादर होऊ नये, याचा प्रचंड आम्हाला विचार करावा लागतो. इज इट क्लिअर? मग सुजल म्हणल्यानंतर कसं वाटेल? छान. मग सुजल हा मी त्याच्या नावाला दिलेला रिस्पेक्ट आहे. तसं मी जर कॉन्सेप्ट म्हणलं तर कॉन्सेप्ट या शब्दाला मी करेक्ट उच्चार करून त्याचा आदर केला आहे. नाही तर नको तिथं स्ट्रेस. गिव म्हणावं, गिव नको ना. इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. सो आय हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. आणि आता पहिलं काय? स्ट्रक्चर. दुसरं काय? तशा स्ट्रक्चरप्रमाणे वाक्य. आणि तिसरं काय? अर्थ. अर्थ. श्लोक पाठ आहे पण अर्थ माहीत नाही. ओवी पाठ आहे पण अर्थ माहीत नाही. अभंग पाठ आहे, हरिपट पाठ आहे, अर्थच माहिती नाही. गणपतीची आरती पाठ आहे, हो, अर्थ माहीत नाही. आणि जोपर्यंत आम्हाला अर्थ माहीत नाही तोपर्यंत ते पाठ असण्याला काही अर्थ नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स? मला संकल्पना समजलेली आहे. आय हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. आता इथं जर वाक्य हॅवचं घेतलं आणि हॅज असेल तर इथं ही येईल. ही. किंवा मी म्हणतो सुजलला संकल्पना समजलेली आहे. सुजल हॅज अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. तुम्हाला कळलं, तुम्ही चांगले समजदार आहात. आय अंडरस्टूड दिस. आता हेच वाक्य भूतकाळात कसं होईल? आय हॅड अंडरस्टूड. पुन्हा द कॉन म्हणायचं, पॉपकॉर्न सारखं. कॉन. कॉन्सेप्ट म्हणा बरं. कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट. हां, नुसती इंग्लिश लिहायचे, बोलता नाही, स्टाईलने बोलायची. कॉन्सेप्ट. यस, आय डोंट नो द कॉन्सेप्ट. लगेच छाप. असे गुल्प गेले बॅटरीची कुठे छाप पडते? नाही, असा भडक उजेड असला का पुढच्या. हां,
इफ यू आर गोइंग टू स्पीक, इम्प्रेस झाली पाहिजे पब्लिक. सगळेच बोलतेच, सगळ्यांच्याच बोलण्यावर पब्लिक प्रभावित होत नाही, तर आपल्या बोलण्यावर झाली पाहिजे. त्यासाठी मला उच्चारावर काम करायचं असतं. ठीक आहे. सो आय हॅड अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. आणि अर्थ काय? मला कॉन्सेप्ट समजलेली होती, तुम्ही शिकवायची गरज नव्हती, मला पहिलंच माहीत होतं. हां, अर्थ. आणि तिसरं, आय विल हॅव अंडरस्टूड द, सांगितलं ना कॉन्सेप्ट. याला कॉन म्हणायचं. कॉन काय म्हणायचं? कॉन. हां, कान नाही, कॉन. मग कॉन पासून सुरुवात होणार? पॉपकॉर्न. कॉनचे स्पेलिंग कॉन नाही, CORN, कॉन. तसं कॉन, इट्स कॉन्सेप्ट. आणि याचं काय? मला संकल्पना समजलेली असेल, मैं समझ चुका होगा. इफ इट इज़ हिंदी, पहले क्या है यहाँ पर? मैं समझ चुका हूँ. मैं पहले ही समझ चुका था क्या होने वाला है, isn't it? and यहाँ पर मैं समझ चुका होगा. that's all. कल दोपहर तक वो यहाँ पर आ चुका होगा. he will have arrived by afternoon tomorrow. पास में, मैं जाने से पहले गाड़ी जा चुकी थी. when I reached the station, train had already left. आणि अग्निशमनची गाडी पोहोचायच्या अगोदरच घर जळालेलं होतं. आणि चोरं पोहोचायच्या अगोदर तर, म्हणजे पोलीस पोहोचायच्या अगोदर तर चोर गायब झालेले होते. कळलं? आणि मी झोपेतून उठायच्या अगोदरच ते ऑफिसला गेलेले होते. तर कुठली तरी क्रिया घडायच्या अगोदर एखादी क्रिया कंप्लीट झालेली होती, हे सांगायचं आहे भूतकाळाने. आता हे कोणते वाक्य आहेत म्हणा? कोणते? हां, व्हेरी गुड. डिक्लेरेटिव्ह. आता मी 2-3 सेंटेन्सेस देतो डिक्लेरेटिव्हचे. आयचं दिलं वी, बस. आम्ही मॅच जिंकलेलो आहोत, आम्हाला आता डबल खेळायची गरज नाही. वी हॅव वन द मॅच. बरोबर आहे? वी हॅव वन द मॅच. मॅच जिंकलेली होती. येस, आम्ही मॅच जिंकलेलो होतो. वी हॅड वन द मॅच. आणि आम्ही मॅच जिंकलेली असू, वी विल हॅव वन द मॅच. क्लिअर? मग इकडची क्रियापदे घ्यायचे. हां, काय बाबा, मी काम केलेलं आहे. आय हॅव वर्कड. हे येणार ना मग शेवटचं. आय हॅव वर्कड, मी काम केलं होतं. आय हॅड वर्कड, मैं काम कर चुका होगा. आय विल हॅव वर्कड. असं. तर ही असेल तर हां, त्याच्याकडे पैसे आलेले आहेत. ही हॅज रिसिव्ड मनी. त्याच्याकडे पैसे आलेले होते. ही हॅड रिसिव्ड मनी. आणि त्याच्याकडे पैसे आलेले असतील, ही विल हॅव रिसिव्ड मनी. यूज करेक्ट सेंटेन्सेस. आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार करेक्ट झाला पाहिजे. बोलताना आणि लिहिताना स्पेलिंग करेक्ट आलं पाहिजे. कारण आम्हाला व्यक्त व्हायचं आहे, एक तर लिहून किंवा बोलून. जर लिहायचं असेल तर स्पेलिंगमध्ये चुका होता कामा नयेत. आता टायपिंगचा जमाना आल्यामुळे आपल्या मोबाईलवर ऑटो स्पेलिंग सजेस्ट होतात, त्यामुळे कदाचित गडबड होते. पण तरी प्रयत्न आपण करायचाच आहे. आणि म्हणून अनेक लोकांना लेटर लिहिता येत नाही, ईमेल लिहिता येत नाही. खरंच मोबाईल काढून घेतला आणि एखादा पेज दिला हातात आणि लिहा, असे हात लट 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 करणार. जीपीटीचा मदत आपण, जीपीटीचा काय सपोर्ट घेऊ शकतो. टेक्नॉलॉजीचा आपण सपोर्ट घेऊ शकतो, घ्यायचाच आहे. आज बदलत्या काळामध्ये आम्हाला टेक्नॉलॉजी जबरदस्तपणे वापरता आली पाहिजे. पण जर एका दिवशी लाईट गेली तर मग काय? मोबाईल काढून घेतला, मोबाईल बाहेर जमा करा आणि पुन्हा मुलाखतीला जा म्हणलं, मग काय घ्यायचं? त्यामुळे व्हॉट इज द क्वेश्चन, व्हॉट इज द आन्सर? थांबा मोबाईल आणतो.
नाही होणार. वी हॅव टू यूज टेक्नॉलॉजी बट वी डोंट हॅव टू रिलाय ऑन टेक्नॉलॉजी when it comes to communication. Understood this? Clear? हे झालं. मग ही हॅज, इकडं कुणी असेल तरी हॅडच, इकडं कोणी सब्जेक्ट असेल तरी हॅडच. हां, पाणी आलेलं आहे. वॉटर हॅज कम. कमच. कम कस काय? कारण कमचं तिसरं रूप पण कमच आहे. कम केम कम. क्लिअर? आता प्रश्न विचारायचा असेल, हे मोडून टाकू आता. इज इट क्लिअर? शालाय? आता जब क्वेश्चन विचारायचा आहे तर जर आमच्या डोक्यात पाहिजे, आता स्ट्रक्चर बदलणार. पहिलं डोक्यात प्रश्न विचारायचा आहे कोणता, कन्फर्मेशनचा का इन्फॉर्मेशनचा? जर कन्फर्मेशनचा प्रश्न विचारायचा असेल तर मला डायरेक्ट हॅव किंवा हॅज पासून वाक्याची सुरुवात करावी लागेल. असं आहे, हॅव किंवा हॅज वापरा, प्लस सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. हे पुढचं म्हणजे वाक्याच्या पुढं ऑब्जेक्ट नंतर जे काही येतं ते. कधी कधी बिना ऑब्जेक्टचे पण सेंटेन्स असतात. आय हॅव अंडरस्टूड इन द इव्हनिंग, देर इज नो ऑब्जेक्ट. बरोबर आहे? आय हॅव अंडरस्टूड इन द इव्हनिंग. इन द इव्हनिंग इज नॉट ऑब्जेक्ट. त्यामुळं काय समजलं हे क्लिअर नाही. चला पुढचा मुद्दा. आणि इथं शेवटी प्रश्नचिन्ह येणार आणि म्हणून आपण पुढच्याला विचारतो, का रे तुला कळालं का? आणि प्रश्न असा आहे, हॅव यू अंडरस्टूड? हां, आता पुढं मला म्हणायचं आहे, हॅव यू अंडरस्टूड मॅथ्स? नाही. हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन? प्रश्न कळाला का काय विचारला आहे ते? हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन? आणि त्याला कळालं का मी काय म्हणालो ते? सब्जेक्टनुसार ना, पुन्हा तेच परत तेच सब्जेक्ट कोणतेच बघायचं आणि त्यानुसार हॅव किंवा हॅज. आणि काय येईल मग? हॅज ही अंडरस्टूड? त्याला समजलं का रे? त्याला समजलं का ते? आता ह्या प्रश्नाची उत्तर कशी आहेत? यस नो आहेत. मग काय हॅव यू अंडरस्टूड? उत्तर काय येईल? यस. यस यस आय हॅव अंडरस्टूड. आणि इकडे काय हॅज ही अंडरस्टूड? काय माहिती आपल्याला त्याचं? काय माहिती आपल्याला? पण उत्तर काय? आय डोंट नो. किंवा माहीत असेल तर म्हणायचं येस ही हॅज अंडरस्टूड किंवा ही हॅज नॉट अंडरस्टूड. ही हॅझंट अंडरस्टूड, ही हॅवंट अंडरस्टूड. इज इट क्लिअर? दुसरं आणि सेम इकडं परत हॅडनच. हां, हॅड. इथं प्लस ऑल सब्जेक्ट्स, कोणी बी असो, म्हणून याला मी फक्त सब्जेक्ट लिहितो. प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पण क्वेश्चन मार्क नंबर 1 पाहिजे लिहिताना. पण बोलताना म्हणायचं नाही. नाही तर हॅव यू अंडरस्टूड क्वेश्चन मार्क? येस येस ही अंडरस्टूड फुल स्टॉप. असं बोलताना म्हणायची गरज नाही. पण लिहिताना या पंक्च्युएशन मार्क्सची प्रचंड आवश्यकता आहे. त्या दिवशी मी सेपरेट लेक्चर घेईल. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स असतात ना, कॉमा, फुल स्टॉप, हायपन, इन्व्हर्टेड कॉमाज, डबल इन्व्हर्टेड कॉमाज, एक्सक्लेमेशन मार्क, हे त्या पेजवर जागा आहे म्हणून ठेवलेले नसतात. त्याचा एक अर्थ आहे त्याचा. आणि वाक्य काय होईल? हॅड यू अंडरस्टूड? पुन्हा क्वेश्चन मार्क. समजलं होतं का? मी म्हणेल का हो मी शिकवायच्या अगोदर समजलेलं होतं का? हां, हा भूतकाळ आहे. आणि
मग मला क्लास संपल्यानंतर समजलेलं असेल का? तर इकडं परफेक्ट. तर परफेक्टचं स्ट्रक्चर इथं लिहितो जरा मी, थोडं वेळ आहे, जागा आहे. तर काय होईल? आता इथं विलचं पुन्हा डब्ल्यू. आता मी अगोदर हॅव लिहिलं आहे, अगोदर हॅज लिहिलं आहे, तेव्हा मी इथं कॅपिटल लिहिलं आहे बघा तुम्ही. लेकिन नंतरचा पुढचा जो सब्जेक्ट आहे तुम्ही स्मॉल लिहिला आहे. हां, पण ते जर मेन काय म्हणता येईल त्याला प्रॉपर नाऊन असेल तर तिथे कॅपिटलच आलं पाहिजे. इथं हॅड यू अंडरस्टूड, आणि इकडे काय होईल? विल यू हॅव. पुन्हा क्वेश्चन मार्क. पण इथं स्ट्रक्चर कसं बनेल मग? अगोदर विल येईल प्लस सब्जेक्ट येईल प्लस हॅव येईल प्लस V3 येईल आणि शेवटी क्वेश्चन मार्क येईल. रिमेंबर दिस. आणि मग जेव्हा आपल्याला वेगळे वेगळे वाक्य विचारायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, ते गेले का, म्हणजे ऑफिसमधून गेले का, तर काय कसं म्हणणार? गेले काय ते? मला त्यांना बुक द्यायचं होतं, गेले काय? हॅज ही लेफ्ट. काय वाक्य पाहिजे? हॅज ही लेफ्ट. ते गेले होते काय मग तुम्ही जायच्या अगोदरच? हॅड ही लेफ्ट बिफोर यू अराइव्ड और बिफोर यू रीच्ड ओव्हर देअर? ते गेलेले असतील काय मग? आपण आता मला तुम्ही जाऊच नका, आता तुम्ही जाईपर्यंत लग्न लागलेलं असेल. बघा वाक्य काय, नुसते वाक्याकडे बघायचं नाही. असं हे वाक्य बनवत असताना आम्हाला समाजात कोणत्या परिस्थितीला हे वापरायचं आहे हे बघा. आता 12:30चं लग्न आहे, आता 11:45 झाले, तुम्हाला जायला तासभर लागेल. मग तुम्ही जाईपर्यंत लग्न लागलेलं असेल. हे वाक्याचा अर्थ कळतो का? काय हे नाही कळालं? कोणतं सांगायलो मी, जपानचं का आपल्याकडचं सांगायला लागलो? मग तुम्ही वाक्य असं बनतो ना आपण की आता तुम्ही जाऊन उपयोग नाही, तुम्ही जाईपर्यंत. हां, मग कसं म्हणायचं? लग्न लागलेलं असेल, लग्न विल हॅव लागलेलं. हां, कसं म्हणायचं? मग संपलं असेल लगेच. आणि माणसं बी जेवायला बसले असतील, मग मी 5पर्यंत जातो, तोपर्यंत भात संपलेला असेल, बुंदी संपलेली असेल. हे भविष्यातले आपण अंदाज बांधतो की असं झालेलं असेल, तुम्ही जाण्यात काही 50पर्यंत तुम्ही म्हातारे झाले असो. हे फ्युचर परफेक्ट आहे. इज इट क्लिअर? आता कसं विचारायचं प्रेझेंट परफेक्टचे वाक्य? आता याच्यानंतर सिच्युएशन. जर एखादी क्रिया भूतकाळात घडल्यानंतर त्याचा इफेक्ट वर्तमानात जाणवतो आहे. कोणता इफेक्ट आहे? मी म्हणलं आंघोळ करा की, ते म्हणलं हां केली ना, सकाळी केली तरी इफेक्ट जाणवतोय ना. करा, आंघोळ करून घ्या. नाही, आय हॅव टेकन बाथ. आता बाथ तर सकाळीच केली, मग त्याचा अंतराचा, अंदाजाचा, वेळेचा काही संबंध नाही आहे. क्रिया कधीही घडो, क्रिया कधी घडो, वर्तमानात इफेक्ट जाणवतो का नाही? जाणवतो. आय हॅव टेकन बाथ. ही हॅज टेकन बाथ. हां, त्यांची पत्रिका पोहोचलेली आहे. आता परत पाठवायची गरज नाही. एखाद्याला म्हणलं चहा घेता का? आता चहा घेतला म्हणजे काय? आय हॅव जस्ट टेकन टी. तर ह्या कॉन्टेक्स्ट समजून घ्यायच्या आणि बेस्ड ऑन दी कॉन्सेप्ट्स वी हॅव टू आस्क क्वेश्चन्स टू दी कॅन्डिडेट्स हू आर कमिंग टू द क्लास and standing in the parking. And in the class, rest of the trainers also keep on asking these kind of questions and make them ready for the questions, for asking, answering questions. काय असेल ते असेल, पण ते तयारच पाहिजे. आता हे क्लिअर झालं. आता याच्यानंतर जेव्हा मी WH प्रश्न विचारणार तेव्हा याच्या अगोदर W टाकायचं आणि हे स्मॉल घ्यायचं बस. Why, what,
वेअर. आणि स्ट्रक्चर डब्ल्यू ही अगोदर घेऊ. डब्ल्यू एच म्हणजे काय? व्हॉट इज डब्ल्यू एच? तर डब्ल्यू एचनं होणारी सिच्युएशन काय, कोणते शब्द येणार आहेत ते प्रश्न आहेत. वाय, वेअर, वॉट, ते डब्ल्यू एचने होतात. मग डब्ल्यू एच प्लस हां मी याच्या अगोदरच लावायचं. तुम्ही का गेले नाही? आपण म्हणतो ना, अरे तिकडे कार्यक्रम आहे, तू का गेला नाही? वाय हॅवंट यू गॉन? आपण म्हणतो वाय डिडंट यू गो? नो, इट्स वाय हॅवंट यू गॉन. वाय तू का गेला नाही ठीक आहे, पण वाय हॅवंट यू गॉन, तू इथंच कस काय, हा इफेक्ट आहे. बाकीच्याला बुंदी वाढली, मला का आणली नाही? वाय हॅवंट यू ब्रॉड बुंदी हिअर, कम ऑन. ते मला थम टोपलं येऊ लागले, वेट वेट वेट. कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यायचं. आणि कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, मी परत कॉन्टेक्स्ट एक शब्द वापरायला लागलो बरं का. हे लई दिवस मला शिकत असताना बरेच वर्षी लागले ते समजायला त्याचा अर्थ. कॉन्टेक्स्ट काय? ही कॉन्टेक्च्युअल मिनिंग असतो शब्दांचा. शब्द लई खतरनाक आहेत, लई बेकार आहेत. एका एक शब्दाचे कितीतरी अर्थ आहेत. आणि मग कॉन्टेक्च्युअल मिनिंग म्हणजे त्या संदर्भातला अर्थ काय. संदर्भातला अर्थ म्हणजे काय? मी म्हणालो आय वेंट टू द बँक अँड देयर वॉज नो मनी इन माय अकाउंट. मी शब्द बँक वापरला आहे. आणि दुसरं वाक्य आहे आय वेंट टू द बँक अँड देयर वॉज नो वॉटर इन द रिव्हर. हे म्हणले नदीत बँक घातली काय यांनी. मी दोन्हीकडे बँक वापरला आहे. एका वाक्यात बँक या शब्दाचा अर्थ किनारा आहे, तर दुसऱ्या वाक्यात बँक या शब्दाचा अर्थ पैसे ठेवायची बँक आहे. आणि यालाच संदर्भातला अर्थ म्हणतात आणि त्याला कॉन्टेक्च्युअल मिनिंग म्हणतात. म्हणून कुठल्याही शब्दाचा एकच अर्थ बघत जाऊ नये. त्या डिक्शनरीमध्ये एका शब्दाचे किती अर्थ दिलेत हे बघायचं आणि मग त्या वाक्यात तो कोणता अर्थ फिट होतो हे समजून घ्यायचं. दिस इज कॉल्ड कॉन्टेक्च्युअल मिनिंग. काय नाही झालं? समजलं? हॅव यू अंडरस्टूड क्लिअरली? एनी डाऊट ऑन दिस? नसल तरी काही अडचण नाही मला, आणि असेल तरी नाही. मग डाऊट नाहीच का? म्हणजे हे जमल का उद्या शिकवायला तुम्हाला? असं जमल नाही? जमलं, डाऊट नसल्यावर जमलं पाहिजे का नाही? सर डाऊट खूप आहे हो, पण काय विचारावं तुम्हाला तरी, कसं एवढं लवकर समजत असतंय का? हां, मला अजून मी कॉलेजकडे बघून प्रेम नाही, राग यायला लागला, काहीच समजलं नाही हो. खरं ठीक आहे.